मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 21 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की रुक्मिणी काकू स्वयंपाकाबद्दल राजश्रीला विचारत असते. तर राजश्री तिला सांगते स्वयंपाक तयार आहे. तितक्यात राघव तिथे विचारतो की मधू परत आली आहे का. त्यावर रुक्मिणी म्हणते येणारच होती ती, मी स्वतः तिला फोन केला होता. त्यावर राघव हसून सिंधूकडे पाहतो. तर रेश्मा मध्येच म्हणते राणी वहिनी त्यांच्या खोलीत असतील, मी त्यांना बोलावून आणू की तुम्ही जाताय त्यांच्या खोलीत. त्यावर राघव म्हणतो नाही, एवढं अर्जंट काही नाही, मी फक्त ती घरी आली की नाही ते विचारलं, नंतर भेटेलच मी तिला. त्यानंतर रुक्मिणी म्हणते की राणीचे वडील आले होते तिला सोडायला, पण त्यांच्याबरोबरही या मुलीने आगाऊपणा केला. त्यावर राघव विचारतो आता काय केलं सिंधूने. त्यावर रुक्मिणी सांगते की त्यांना चहा नको होता, तरीही त्यांना आग्रह करून चहा पाजला. त्यावर राघव हसतच म्हणतो की काकू, मधू घरी परत येण्याचं एक मुख्य कारण आहे जे तुम्हाला माहीत नाही. त्यावर रुक्मिणी विचारते कोणतं कारण. तर राघव सांगतो सिंधू, आणि त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटते. राघव पुढे सांगतो की सिंधू मधूच्या घरी गेली होती आणि तिनेच मधूला परत घरी येण्यासाठी कन्व्हिन्स केलं. आणि हे ऐकून तर रुक्मिणीला धक्काच बसतो. राघव सांगतो की तुमची सगळ्यांची इच्छा होती ना सिंधूने जाऊन मधूची माफी मागावी, मग तिने तेच केलं. आणि हे ऐकून रुक्मिणी सिंधूकडे पाहतच राहते. तर राजश्री सिंधूला म्हणते तू राणीकडे गेली होतीस तर सांगायचं ना सगळ्यांना. त्यावर सिंधू म्हणते त्यात सांगायचं काय आई, घर सोडून जाण्याचा निर्णय त्यांचा होता, तसाच पुन्हा घरी येण्याचा निर्णयही त्यांचाच होता. मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा, आणि त्यांनी तो केला. आणि कशा का असेना, पण पुन्हा त्या घरी आल्या हेच खूप आहे आपल्यासाठी. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यातील निर्णय आपण स्वतः घ्यायला हवे. आपल्या आयुष्यावर आपलं राज्य असायला हवं. आपल्या आयुष्यातील कोणत्याही घटनेसाठी आपण स्वतः जबाबदार असायला हवं. आणि हे ऐकून ऋषभ म्हणतो की वा वहिनी, काही बोललीस तू. मात्र रुक्मिणी काकू तिथेच असल्यामुळे रेश्मा त्याला शांत राहायला सांगते. तितक्यात राखी तिथे रडतच येते. ती तिचा बाहुलाही फेकून देते. त्यामुळे सिंधू तिला शांत करत काय झालं फ्रेंड, आणि तू या बाहुल्याला असं टाकून का दिलं असं विचारते. त्यावर राखी म्हणते की तो माझ्याशी बोलत नाही आणि भांडतही नाही. त्यावर सिंधू म्हणते हा बाहुला आहे ना, मग तो कसा बोलेल. त्यावर राखी म्हणते नाही, तो तर माझा नवरा आहे. आणि ते ऐकून सिंधूला धक्काच बसतो. तर राखी म्हणते आता तुझा नवरा राघव तो कसा तुझ्याशी बोलतो, भांडतो, पण हा तर माझ्याशी बोलतही नाही, भांडतही नाही आणि माझ्यावर प्रेमही करत नाही. हा माझा नवरा असूच शकत नाही. आणि राखीची अशी अवस्था पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी येतं. त्यानंतर राखी सिंधूला म्हणते की तू राणीला घरी परत घेऊन आली, तसंच माझ्या नवऱ्यालाही परत घेऊन येशील का. आणि त्यावर सिंधूही तिची समजूत काढण्यासाठी बोलते की का नाही आणणार, तुम्ही फक्त मला सांगा तुमचा नवरा कोण आहे, मी लगेच त्याला परत घेऊन येते, पण तुम्ही फक्त चिडचिड न करता शांत राहायचं. आणि त्यावर राखीही होकार देते. मात्र रुक्मिणी म्हणते की उगाच माझ्या मुलीच्या डोक्यात वाटेल ते भरू नकोस. पण राघव तिला सांगतो की काकू रिलॅक्स, राखीताई शांत राहावी म्हणून फक्त सिंधू बोलत आहे. आफ्टर ऑल दे आर फ्रेंड्स. आणि हे ऐकून सिंधू मनाशी म्हणते त्या दिवशी तर मी राखीताईंसोबत बोलले म्हणून राघव सर किती चिडले होते माझ्यावर, आणि आज चक्क माझं कौतुक करत आहे. मात्र त्यानंतरही राखी नाराजच असते. त्यामुळे सिंधू तिला गुदगुल्या करते. त्यांची मजा मस्ती राघवही हसतच पाहत असतो. मात्र त्यामुळे रुक्मिणी मनाशी म्हणते की राघव त्याचं कर्तव्य पार पाडताना या मुलीच्या ताटाखालचं मांजर होत चाललं आहे. त्यानंतर राघव राणीच्या खोलीमध्ये तिला भेटण्यासाठी जातो. तो तिला म्हणतो की तू तुझा राग सोडून घरी परत आल्याबद्दल खरंच थँक्यू. मात्र राणी म्हणते की मला थँक्यू म्हणण्यापेक्षा सिंधूला थँक्यू म्हण, तुझ्या दृष्टीने तर मी तिच्याचमुळे परत आले आहे ना. त्यावर राघव म्हणतो की तू कोणामुळे परत आली आहे हे महत्त्वाचं नाही, पण तू परत आली आहेस हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. पण राणी उगाच वाद घालत म्हणते की सिंधूला तर हेच वाटणार ना, पण ती सगळ्यांना हेच सांगणार की तिने मला समजावलं आणि म्हणून मी परत आले, सगळ्या गोष्टींचा क्रेडिट तीच घेणार. मात्र राघव म्हणतो की सिंधू असं नाही करणार, तिला पण हेच हवं होतं की तू घरी परत यावं. आणि जितकं मी तिला ओळखतो त्यावरून एकच सांगतो की तिला कोणतंही क्रेडिट नकोय. मात्र त्यामुळे राणी म्हणते की वा, खूपच चांगलं ओळखायला लागलाय तू सिंधूला, हळूहळू ती तुला आवडायला लागले आहे का, खुश दिसतोय तो अगदी तिच्यावर. त्यावर राघव म्हणतो हो खुश मी आहे, कारण ती जे बोलली ते तिने करून दाखवलं.
मात्र राणी त्याला म्हणते की लेट मी टेल यू राघव, मी तिच्यामुळे परत आलेली नाही. त्यावर राघव म्हणतो, पण ॲटलिस्ट तिने प्रयत्न तर केला ना, आणि ती पुन्हा तुला हर्ट करणार नाही, तिने तसं मला प्रॉमिस केलं आहे. पण तरीही तुला कोणत्या गोष्टीचा त्रास झाला, राग आला तर तू मला हक्काने सांगू शकते. आणि त्यानंतर तो तेथून निघून जातो. मात्र राणी रडतच स्वतःशी म्हणते की मला कशाचा त्रास होतोय ते तुला कधीच कळणार नाही राघव. तुला आणि सिंधूला एकत्र पाहून मला त्रास होतोय. तू तिचं कौतुक करतो आहे तेव्हा मला त्रास होतो. तू तिच्यासाठी सगळ्यांविरोधात उभा राहतो तेव्हा मला त्रास होतो. पण हे सगळं मी तुला नाही सांगू शकत आणि ते तू ऐकूनही घेणार नाही. तर दुसरीकडे सिंधू आप्पांच्या फोटोशी बोलत असते. ती म्हणते की प्लीज मला आशीर्वाद द्या, माझा रँक खूप चांगला येईल म्हणून. मात्र त्यानंतर आप्पांच्या आठवणीने ती खूप दुःखी होते आणि म्हणते की अशी पहिलीच वेळ आहे, माझा रिझल्ट आहे, पण तुम्ही माझ्यासोबत नाही. तुम्ही सोबत असताना असा विचारही कधी माझ्या मनात आला नव्हता. खूप जड जात आहे सगळं तुमच्याशिवाय मला. तुम्ही माझा सगळ्यात मोठा आधार होता, पण आता मात्र मी खूप एकटी पडली आहे. आता जर तुम्ही इथे असता तर काय म्हणाला असता. आणि त्यानंतर ती राघवची कॅप घालत आप्पांची ॲक्टिंग करते की ते जर इथे असते तर त्यांनी सिंधूला कसं समजावलं असतं ते. आणि हे सर्व राघव पाहत असतो. त्याला सिंधूला इतकं घाबरलेलं पाहून खूप हसू येतं. त्यामुळे सिंधू अजूनच वैतागते. राघव तिला म्हणतो की ती कॅप घालून तू खरंच खूप क्यूट दिसत होती. पण सिंधू म्हणते की हे अशक्य आहे. मी तुम्हाला भांडकुदळ इरिटेटिंग वाटू शकते, पण क्यूट कधीच नाही. त्यावर राघव तिचे गाल ओढत म्हणतो, तू जेव्हा शांत असते ना तेव्हा खरंच खूप क्यूट वाटते. मात्र त्यानंतर पटकन तो त्याचा हात बाजूला घेतो. त्यानंतर रात्री सिंधू झोपलेली असताना राघव एकटक तिच्याकडेच पाहत तिला इरिटेट करत असतो. त्यामुळे सिंधू म्हणते की माझा आता भांडायचा बिलकुल मूड नाही, तुम्ही झोपा बरं. मात्र त्यामुळे राघव मोठमोठ्याने म्हणतो की अरे देवा, आता भांडण क्वीन सिंधूचा भांडायचा अजिबात मूड नाही. आता इथून पुढे कसं होणार भांडणांचं. आणि त्यामुळे सिंधूही उठून बसते आणि म्हणते की तुमचा आवाज ऐकून देव खाली येईल की नाही माहीत नाही, पण तुमची मैत्रीण नक्कीच येईल आणि लगेच विचारेल काय झालं राघव, सगळं ठीक आहे ना. आणि सिंधूची ॲक्टिंग पाहून राघवला खूप हसू येतं. पण तो म्हणतो की मधुला असे टोमणे नको मारत जाऊ. चेष्टा करणं वेगळं आणि टोमणे मारणं वेगळं. मात्र त्यामुळे सिंधू म्हणते की तुम्ही पण मलाच बोला, सगळे मलाच बोलतात, माझ्या रिझल्टची मात्र कोणालाच काळजी नाही. आणि त्यावर राघवही रडण्याची ॲक्टिंग करत म्हणतो की हो ना बाई, कोणालाच नाही काळजी, आता कसं होणार या पोरीचं. आणि त्यानंतर ते दोघेही खूप हसतात. त्यानंतर सिंधू आप्पांच्या आठवणी राघवला सांगते आणि म्हणते की मला रिझल्टचं टेन्शन आलं की आप्पा माझ्यासमोर 2 बोटं धरायचे आणि त्यातील एक निवडायला सांगायचे. त्यामुळे राघवही तिच्यासमोर 2 बोटं धरत त्यातील तिला एक निवडायला सांगतो. सिंधू एक बोट निवडते तर राघव तिला म्हणतो, तुम्ही अगदी बरोबर बोट निवडले सिंधू मॅडम, आता तुमची पुण्यातील बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन होणार आहे. आणि त्यामुळे सिंधू खूपच खुश होते आणि त्या खुशीतच ती नकळत राघवच्या अंगावर पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की सिंधूचा रिझल्ट लागतो आणि तिची ऑल इंडिया रँक 4थी येते आणि त्यामुळे सिंधू खूपच खुश होते. त्यानंतर ती घरातील सर्वांचा आशीर्वाद घेते. रुक्मिणी काकू मात्र तिला आशीर्वाद द्यायला नकार देते. तर सिंधू ही तिच्याकडे हट्टच करते की जोपर्यंत तुम्ही मला आशीर्वाद देणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला इथून कुठेही जाऊ देणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.